तालुकास्तरीय समिती आपल्याला निर्माण करायची आहे। मी महासंघाकडे असा विचार मांडला की आपल्याला जर एखाद्या महासंघाच्या राज्य पातळीवर जर काही उपक्रम ठरत असेल, काळानुरूप काही जर बदल होत असेल, तर ते समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी कुठेतरी यंत्रणा असली पाहिजे। आदरणीय बापू होते सरांनी सुद्धा याला अनुमोदन दिलं की ही यंत्रणा असली पाहिजे। नाहीतर निवड आपण कुठेतरी नावी सावधान रावेर जळगावला बैठक घेतोय, पण नावीच्या शेवटच्या माणसाला कसं कळेल, मोराळ्याच्या शेवटच्या माणसाला कसं कळेल? तर यासाठी आपल्याला राज्यस्तरीय महासंघापासून तर आपल्या गाव पातळीवरच्या छोट्या खेड्यापर्यंत आपलं महासंघाचं हक्काचं व्यासपीठ असलेली शाखा त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे। आणि म्हणून माझी विनंती आहे की कलियुगे संघ शक्ती या जे मी वास्तविकामध्ये बोललो की स्पर्धा आहे, आणि या स्पर्धेत जर टिकून राहायचं असेल लेवा समाजाला तर संघटना अत्यंत महत्वाची आहे। आज या देशामध्ये प्रचंड 150 कोटीची जनतेची लोकसंख्या झाली आहे, आणि त्यामध्ये तुम्हाला तुमच्या युवकांसाठी रोजगार करून घ्यायचा असेल, शेतीसाठी काही सुविधा करायची असेल तर तुम्हाला शक्ती निर्माण करावी लागणार आहे। आणि ती शक्ती निर्माण झाल्याशिवाय तुम्हाला या राज्य पातळीवर देश पातळीवर कोणीही विचारणार नाही। कारण लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये ज्यांच्याकडे ज्यांच्या डोक्याचं बळ ज्यांच्याकडे जास्त आहे त्याचा विचार अगोदर होतो। पक्ष कोणताही असो, राज्य सत्ता कोणतीही असो, परंतु ज्याचं संघटन मजबूत आहे अशा संघटन असणाऱ्या गटाचं म्हणणं लोकशाहीमध्ये राज्यसत्तेमध्ये ऐकलं जाणार। आणि हे करण्यासाठी सगळं काही गोष्टी अशा आहेत की त्या कितीही केलं तरी राजसत्तेच्याच माध्यमातून त्या आपल्या समस्या दूर होऊ शकतात। आणि म्हणून राजसत्तेमध्ये समाजाचं संघटन, मी पक्षाचं म्हणत नाहीये, समाजाचं संघटन त्यामध्ये असणं गरजेचं आहे। सांगायला आनंद होईल की 2 वर्षापासून लेवा महासंघ त्या ठिकाणी हे काम करतोय, संघटन तोडतोय। आणि म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्या अरुणदादांना आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना हे संघटनाची दखल घेऊन त्यांनी खास बोलवलं आणि लेवा महामंडळाची राज्य शासनामध्ये घोषणा केली। हे कशाचं फळ आहे तर संघटनेचं फळ आहे। आणि म्हणून आपल्याला संघटना मजबूत करायची आहे। म्हणून गाव पातळीवर, तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर आणि विभाग पातळीवर, राज्य पातळीवर, देश पातळीवर आणि पुढे चालून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले संघटन मजबूत करणं गरजेचं आहे। आणि म्हणून मी दादांना म्हटलं की मला अण्णासाहेब हजारे ज्या वेळेला हा विषय झाला की संघटना कशी उभी राहते, तर त्यांनी मला एक उदाहरण सांगितलं की ज्वारीच्या एका दाण्याला गाडून घ्यावं लागतं, तेव्हा कुठेतरी एक कणीस या ठिकाणी हजारो कणीस त्यावेळेला तयार होता। आणि त्याप्रमाणे हे सगळं जर करायचं असेल गाव पातळीपासून तर आंतरराष्ट्रीय पर्यंत, तर आमच्या अरुणदादांना, आमच्या वागचे साहेबांना, खडसे साहेबांना, शरद दादांना, नारायण बापू असतील, सगळे तरुण कार्यकर्ते असतील, यांना ज्वारीच्या दाण्याप्रमाणे जमिनीत गाडून घ्यावं लागेल, तेव्हा तुम्हाला कणसांची शेती दिसेल भविष्यामध्ये। आणि म्हणून हे कणसारूपी आपल्याला शेती निर्माण करण्यासाठी तालुका पातळीवर आणि गाव पातळीवर आपल्याला संघटन उभं करायचंय।